मित्रांनो, चला तर आज आपण एमपीएससी आयोगाचं 4 सप्टेंबर 2024 रोजी आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। विषय आहे महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा 2023 जाहिरात क्रमांक 111/2023 बाबतचं तांत्रिक सहाय्यक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांच्या शिफारसीबाबतचं आलेलं हे अपडेट आहे। 21 ऑगस्ट 2024 रोजीच्या पत्रान्वये मागणी केल्यानुसार महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील तांत्रिक सहाय्यक संवर्गाच्या जाहिरात क्रमांक 111/2023 प्रतीक्षा यादीमधून एका उमेदवाराची शिफारस शासनास करण्यात येत आहे। तर त्याच्या संदर्भातले हे संपूर्ण अपडेट आहे। एमपीएससी आयोगाने 4 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्धीपत्रक काढून त्याच्या संदर्भातली माहिती दिलेली आहे। प्रस्तुत परीक्षेच्या प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांची शिफारस त्यांनी प्रस्तुत परीक्षेच्या अर्जात नमूद केलेल्या दाव्याच्या अनुषंगाने त्याची पात्रता नियुक्तीपूर्वी शासन स्तरावर मूळ प्रमाणपत्राच्या आधारे तपासणीच्या अटीच्या अधीन राहून शासनाकडे करण्यात येत आहे। सदर तपासणीत उमेदवाराने आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्राची पूर्तता न केल्यास शासन स्तरावर अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासताना किंवा अन्य कारणामुळे पात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवाराची उमेदवारी शिफारस कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल याचीही सर्वांनी नोंद घ्यायची आहे। तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे प्रसिद्धीपत्रक आहे एमपीएससी आयोगाचं। धन्यवाद।